रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचा गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय लसणाची चटणी। तिखट खायचंय पण तिखट पण नकोय। मिरची जर लसणाची चटणी खायची म्हटल्यानंतर ती तिखटच असते, पण एवढी पण तिखट नकोय की आपल्याला चटणी कशी बनवायची तिखट नको असेल तर अशा पद्धतीने चटणी नक्की बनवून बघा। खायला पण खूप चविष्ट आणि तिखट सुद्धा लागणार नाही। याच पद्धतीने मी जसं तुम्हाला चटणीची रेसिपी दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही जर चटणी बनवली तर तुमची चटणी सुद्धा एकच नंबर होणार, जेवणाची चव वाढवणार। एवढी छान अशी मस्त चटणी होते। तर याच पद्धतीने चटणी बनवण्यासाठी तर चला, गौरी चॅनलवर नवीन असेल तर गौरी चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा आणि रेसिपी पूर्ण बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ कळेल आणि चटणी सुद्धा तुमच्यावाली छान होईल। तर चला, वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि लसणाची चटणी कशी बनवायची ते आज आपण बघूया। मिरचीमध्ये घ्यायचे आपल्याला लाल मिरची, भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे भरपूर, 2-3 कांडी आणि इथे घेतलेलं आहे मीठ। सर्व आपल्याला मिक्सरला बारीक छान दळून घ्यायचं आहे आणि काड्याची कोथिंबीर घ्यायची, काड्या घ्यायच्या आहे। तर मिक्सरला आपल्याला बारीक दळून घ्यायचे, काड्यासह मिरची कोथिंबीर घालून आपण मिरची बारीक दळून घेऊया सर्व एकत्र। मिरची ते अशा पद्धतीने दळून झाल्यानंतर 1 चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे, म्हणजे छान असं मस्त कलर येईल। थोडंसं पाणी घालून बारीक दळून घेऊ। तर इथे मिरची छान अशी मस्त बारीक दळून झालेली आहे, बघू शकता किती छान अशी मस्त इथे लसणाची चटणी झालेली आहे। फक्त लसणाची चटणी वाटण्याऐवजी तुम्ही कोथिंबीरीच्या काड्या घालून बघा, एवढी छान अशी मस्त आपल्याली लसणाची चटणी तयार होते। चव पण खूप देते, जेवणाची पण चव वाढवते। अशा पद्धतीने चटणी बनवून बघा। थोडंसं खोबरं, ज्यांना पण मिरची आवडते लसणाची पण तिखट मिरची नको आहे तर तुम्ही या पद्धतीने चटणी नक्की बनवून बघा। तिखट पण लागणार नाही, चवीला पण भरपूर छान लागते। इथे झालेली आहे आपली चटणी तयार। चटणीमध्ये घालून घेऊया तेल। तेल तुमच्या आवडीनुसार घाला, जास्त घातलं कमी घातलं तरी चालतं, पण चटणी टिकवण्यासाठी तेल घालून ठेवा, नाही तर चटणी खराब होते। ही चटणी तुम्हाला 15 दिवस सुद्धा खाता येते, महिनाभर सुद्धा खाता येते। अशा पद्धतीने चटणी बनवून ठेवली तेल घालून तर केवर पण राहते। तर इथे आपली लसणाची चटणी तयार आहे कोथिंबीरीची दांडे घालून। तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा। खायला एकच नंबर, खूप चविष्ट अशी इथे आपल्याला लसणाची चटणी होते। तर याच पद्धतीने चटणी नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। ज्यांना पण तिखट नको आहे त्यांनी अशा पद्धतीने चटणी बनवून बघा। लसणाची चटणी तर खायची पण तिखट नको आहे तर या पद्धतीने चटणी नक्की बनवून बघा, तुम्हाला चटणी खायला खूप आवडेल। तर चला, आजच्यासाठी धन्यवाद। भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने लसणाची चटणी नक्की बनवून बघा। धन्यवाद।